रसिक मित्र हो नमस्कार. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख. आज एक छानशी कथा घेऊन आलो आहे आपल्यासाठी. कथेचं शीर्षक आहे कुठून आणायची मम्मी. लेखिका आसावरी प्रदीप बहिरट, पुणे. ऐकूया. कुठून आणायची मम्मी. सासूबाईंना एकटं ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती म्हणून सुमेधानं नोकरी सोडून दिली. कायम व्यस्त असण्याची सवय असल्यामुळं घरात तिचा वेळ जाईच ना. मग बिल्डिंगमधल्या मुलांना स्तोत्र शिकवायला सुरुवात केली. त्यातून पुढं संस्कार वर्ग सुरू झाले. कधी कुणी संस्कृतमधल्या अडचणी विचारायला यायला लागलं. मग काही मुलांच्या आया काकू, मुलं पहिली दुसरीतच आहेत, तुम्हीच बघा ना शिकवून सगळे विषय, दुसरीकडं नकोच पाठवायला, असं म्हणू लागल्या. होता होता पहिली ते चौथीपर्यंत शिकवण्या सुरू झाल्या. साधारण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ती या शिकवणी वर्गातून मोकळी व्हायची. छोट्या मुलांचं ते जग तिला फार आवडायचं. त्यांच्या शाळेतल्या गमतीजमती, छोटी मोठी भांडणं, त्यांच्या आयांचं तक्रार सांगणं तिला परत तिच्या मुलाचं म्हणजे ईशानचं बालपण आठवून द्यायचं. बघता बघता ईशान शिकला, नोकरीला पण लागला. संध्याकाळी तो आणि त्याचे बाबा परत येईपर्यंत काही मुलं आजचा होमवर्क केला नाही म्हणून किंवा काही परीक्षा असेल तर विशेष तयारीसाठी म्हणून थांबून असायची. दादा आला की मस्ती करायचा त्यांच्याबरोबर. कधी चॉकलेट द्यायचा, कधी गणितं सोडवायचा, गणितातले शॉर्टकट्स सांगायचा. त्यामुळं दादा फार लाडका असायचा सगळ्यांचा. एकदा संध्याकाळी एक आजी आजोबा आणि त्यांचा 3 वर्षाचा नातू असे 3 जण शिकवणीची चौकशी करायला आले होते. आजी आणि आजोबा एकूण पेहराव आणि बोलण्याची पद्धत बघता गावाकडचे असावेत असं वाटलं. नातवाचं नाव यश होतं. थोडा भेदरलेला, सावळा पण तरतरीत, सरळ नाकाचा, मोठ्या मोठ्या बोलक्या डोळ्यांचा यश. आजी आणि आजोबांच्या मध्ये त्यांचा एक एक हात घट्ट धरून बसला होता. यश ज्युनियर KG होता. चांगल्या नाव असलेल्या शाळेत घातलं होतं, पण तो रुळत नाही आहे, काही येत नाही आहे त्याला. शाळेत शिक्षकांबरोबर काहीच बोलत नाही, ऐकत नाही, आजोबा सांगत होते. आजी शांतपणे त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. यश मोठ्या मोठ्या डोळ्यांनी सगळीकडे विरविर पाहत होता. काका फारच छोटा आहे हा, आणि मी फक्त 8च मुलं एका वेळी घेऊ शकते. जागाही नाही, सगळ्यांकडे नीट लक्ष पण देता येत नाही. मुलं खूप असली तर मला नाही जमणार, पण मी सांगते तुम्हाला दुसरं कोणी असेल तर. सुमेधानं त्यांचा फोन नंबर लिहून घेतला. यशला काही खाऊ दिला आणि त्याच्या गालावरून हात फिरवला. थोडंसं नाराज होऊनच आजी आजोबा उठले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कामं आवरली आणि सासूबाईंना चहा नाश्ता देऊन सुमेधा मुलांच्या वह्या तपासायला बसली. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडलं तर परत दारात आजोबा. येऊ का असं म्हणत आत आले. म्हणाले, यशला शाळेत सोडून लगोलग तुमच्याकडे आलो. तुम्हाला तुमच्या कामात अडथळा आणला का? माफ करा ताई, आम्ही तन्मयच्या शेजारी राहतो, त्यांनी तुमचं नाव सुचवलं म्हणून आलो. काल तुम्हाला भेटल्यावर ही पण म्हणाली, मॅडमना परत विचारू, नकोच दुसरीकडं पाठवायला, म्हणून सकाळी सकाळी तुम्हाला त्रास द्यायला परत आलो. काका अहो, लहान वर्गाचा अभ्यास इतका काही कठीण नसतो. त्याची आई अर्धा 1 तास वेळ काढू शकली तरी होईल. सुमेधा वया तपासताच बोलली. अर्धा 1 मिनिट काहीच उत्तर आलं नाही. तिनं मान वर करून बघितलं तर आजोबांचे डोळे भरून आले होते. मोठ्या प्रयासानं ते हुंदका आवरत होते. काल त्या लेकरासमोर काही जास्तीचं सांगता येईना झालं. ताई, आमची सुनबाई यश 6 महिन्याचा असतानाच गेली. मेलेलं माणूस गुणाचं म्हणायचं म्हणून नाही हो चांगलपणा सांगत, पण फार जीव लावणारी होती पोरगी.
एवढी शिकलेली डॉक्टर, पण कधी उलट उत्तर दिलं नाही का आमच्या गावाकडच्या बोलण्याला, राहण्या सरण्याला कधी नाकं मुरडली नाहीत. प्रेमविवाह होता दोघांचा. ती गेली आणि माझं पोरग पार कोसळून गेलं होतं. याच्याकडे बघत सावरलं माझ्या लेकानं स्वतःला. संध्याकाळी रात्री दवाखान्यातून आला की पूर्ण वेळ यशला देतो, खेळतो, त्याचा अभ्यास घेतो. आम्ही असतो आजूबाजूला, पण तो आला की संध्याकाळी त्या दोघांचीच एक दुनिया बनते. यश कुठं खेळायला जात नाही, तो नर्सरीमध्ये पण नाही गेला. आता या शाळेत घातलं त्याला, पण तो तिथंही मुलांमध्ये मिसळत नाही. इथं तुमच्याकडे त्याच्या ओळखीची मुलं येतात, त्यांच्यात राहिला तर थोडा खुलल, इतर मुलांसारखा खेळल, भांडल, रडल, हट्ट करल. प्लीज नाही म्हणू नका हो. सुमेधाला नाही म्हणताच आलं नाही. बावरलेलं आणि आजी आजोबांना घट्ट धरून बसलेलं कालचं ते मोठ्या डोळ्यांचं कोकरू तिला आता आठवायला लागलं. पाठवा काका, आजपासूनच येऊ दे त्याला, सुमेधा म्हणाली. थोडं उशिरा पाठवा, म्हणजे बाकीच्यांच्या अभ्यासात थोडं लक्ष घालून झालं की याला बघता येईल मला. संध्याकाळी यश आला. काही दिवस बुजल्यासारखा झाला, पण मग खुलू लागला. सुरुवातीला खूप सावकाश लिहायचा, त्यामुळं जास्त वेळ थांबायचा. तोपर्यंत ईशान यायची वेळ होत असायची. ईशान कामावरून आला की त्याच्याबरोबर यालाही काहीतरी चवमेव खायला दिल्यावर आधी नाही म्हणायचा. ईशान दादा घे रे यशू असं म्हणाला की मग घ्यायचा. सुमेधानं इशू आणि यशू अशी हाक मारली की यश खुदुखुदू हसायचा. सारखं कार्टून बघायचा आणि शाळेत हिंदी बोलणारा असल्यामुळं बहुतेकदा हिंदीतच बोलायचा. शाळेत कुणाच्या वाढदिवसाला मिळालेला खाऊ, चॉकलेट सुमेधासाठी, ईशानसाठी तो सांभाळून आणायचा. कधी फूल, कधी शाळेत शिकवलेलं क्राफ्ट घेऊन यायचा. उशिरा आला तरी बाकीच्यांना बाजूला करून त्याचाच अधिकार असल्यासारखा सुमेधाला चिपटून बसायचा. काही चुकलं आणि समजावून सांगितलं की ऐकायचा. होतं होईल तो याला खूप समजून घ्यायचं. खरं म्हणजे आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण आपल्याला जितकी जमेल तितकी माया या लेकराला द्यायची ही खुणगाठ सुमेधाच्या मनात पक्की झाली होती. कधी कधी आजी न्यायला आली तरी निघायचं नावच घ्यायचं नाही. हा तू अभी जा, मैं बैठ रहा हूं असं म्हणायचा. कधी ईशानचं सुमेधाबरोबर वाद घालणं, लाड करून घेणं, हसणं, त्यांच्या गप्पा ऐकणं त्याला खूप आवडायचं. तोही तसाच मिसळून जायचा. अगदी संध्याकाळी दिवे लागणीला देवासमोरची नैवेद्याची छोटी दूध साखरेची वाटी त्याचीच असायची. तिला विचारायचा, भैया जब भी पढ़ाई नहीं करते थे तो आप उन्हें भी मारती थी क्या? उनको भी पनिशमेंट मिलती थी क्या? मग ईशान सांगायचा, मुझे तो स्टंप से मारती थी, स्टंप से. सच्ची क्या भैया? हा मोठे डोळे अजूनच मोठे करत विचारायचा. हां रे असं ईशान म्हणाल्यावर दोघंही खळखळून हसायचे. मैं तो पढ़ता हूँ है ना असं म्हणून कौतुक करून घ्यायचा. त्याच्या असं खूप वेळ रेंगाळण्याची ईशान, त्याचे बाबा, सासूबाई या सगळ्यांना सवय होऊन गेली होती. यशला सुद्धा ईशानला कधी घरी यायला उशीर झाला की बेचैन वाटायचं. मग गॅलरीत आत बाहेर सुरू व्हायचं त्याचं. कंटाळून शेवटी घरी जायचा. 4 दिवस सुट्टी झाली कधी तर आल्या आल्या धावत येऊन सुमेधाच्या गळ्यात पडायचा. 4 दिवसातली सगळी मजा, गाराणी तिला सांगायची असायची ना. मग अशा दिवशी अभ्यासाला सुट्टी. एखाद्या दिवशी त्याचे बाबा सोडायला यायचे, तेव्हा मनापासून आभार मानायचे. म्हणायचे, मॅडम कसे उपकार फेडू तुमचे. आम्हाला कळतच नव्हतं याला कसं सांभाळायचं. याला काही कळत नव्हतं तेव्हा त्याची आई गेली. याला तर तिचा चेहरा फोटोत आहे तोच माहिती आहे.
सुरुवातीला थोडा खेळायला जायचा, पण परत घरी येऊन चुपचाप बसायचा. होम ट्युशन लावून बघितली, डे केअरला ठेवून बघितलं. कुठं कुणाकडून इतक्या अजाण वयात दुखावला होता का काय, काहीच कळलं नाही. सुमेधा विचारात पडायची की आपण तर फक्त थोडी माया लावली, आपण असं काय इतकं केलं. सुमेधाला खरंच कळायचं नाही. कधी आजी पण गप्पा मारायच्या, कधी सुनेच्या आठवणी सांगायच्या, कधी म्हणायच्या आम्ही किती दिवस पुरणार, काहीतरी बघायला नको का हो. मुलगा ऐकतच नाही दुसरं लग्न करायला. तो म्हणतो लग्न प्रेम हा विषय माझ्यासाठी संपला आहे, आता जे आयुष्य आहे ते यशसाठी. तो मोठा झाला की मी सुटलो. असं असतं का हो. या लेकराचं काय होणार. आणि हा मोठा झाला आणि बाहेर पडला घरातून की त्याचा बाबा एकटा नाही का पडणार. याला आई मिळेल, आईचं प्रेम मिळेल, घराला आधार होईल. यावर्षी मी ऐकणार नाही. त्याची ताई आली दिवाळीला की तिला विषय काढायलाच लावते. दिवस असेच जात होते. दिवाळीच्या सुट्ट्या झाल्या, शिकवणी सुरू झाली. यश परत थोडा गप्प वाटत होता. नेमका ईशान ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता. यशनं एक दिवस वाट बघितली, दुसऱ्या दिवशी बघितली. काकू, ईशान भैया कभी आएंगे, यश विचारत होता. सुमेधा म्हणाली काम के लिए गए ना भैया, आ जाएंगे 1-2 दिन में. परत दुसऱ्या दिवशी तेच. काही अभ्यास नाही, काही नाही. यश तेवढंच डोक्यात घेऊन बसलेला, भैया कब आएगा. आता मात्र सुमेधा म्हणाली आज येणार आहे, येईल इतक्यात. उद्या टेस्ट आहे, अभ्यास करणार आहेस का आणू तुझ्यासाठी पण स्टंप. सुमेधाच्या आवाजातला कडकपणा पहिल्यांदाच अनुभवलेलं यश थोडा मागं आला. पण तरी बताओ ना, कब आ जाएंगे भैया. डबडबलेले डोळे आणि व्याकुळ चेहरा. सुमेधानं पटकन जवळ ओढलं त्याला. त्याचे भरून आलेले डोळे पुसले. विचारलं क्यों चाहिए भैया, क्या काम है. बताऊं, फिर डांटोगे नहीं ना. नाही, बोल रे पटपट, आणि आपण अभ्यासाला बसूया. भैया को पूछना था, एक बात है. क्या क्या बात पूछना है. आपको कहाँ से लाए भैया, ये पूछना था. आज ये आजोबा बोल रहे हैं कि मेरे लिए मम्मी लाएंगे, जहाँ से आपको ले आए भैया. मेरे को भी वहाँ से ही मम्मी लानी है ना, बताओ ना. दार उघडून आत आलेला ईशान आणि सुमेधा दोघांचेही डोळे पाणावले होते. आणि सुमेधाचं ते निरागस कोकरू दोघांकडं आळीपाळीनं बघत होतं. कुठून आणायची मम्मी. ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखिका आसावरी प्रदीप बहिरट, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. मित्रहो, ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. माझा नंबर लक्षात ठेवा, 8329730186.